SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मध्य प्रदेश बुरहानपूर येथून 2 लाख रुपये किमतीची 4 पिस्तले जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई। इचलकरंजी शहापूर पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर 75/2026 शस्त्र अधिनियम 1958 चे कलम 325 सह गुंगीकारक औषधी इज्ज व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क व 22 क अन्वये दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे करीत आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी मनीष रामविलास नागोरी वय 36 वर्षे राहणार प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी यड्रात तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याला अटक केलेली असून त्याच्या केलेल्या तपासामध्ये त्याचे कब्जात मिळून आलेले जिवंत काडतूसही त्याने मध्य प्रदेश येथील सरनाम यांचेकडून घेतली असल्याची माहिती दिलेली होती। त्याचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार अशी 2 पथके मध्य प्रदेश येथे तपासाकरिता पाठविण्यात आलेली होती। दोन्ही पथके मध्य प्रदेश येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सरनाम याची माहिती प्राप्त केली। त्याचे पूर्ण नाव सरनाम नाहरसिंह बर्नाला राहणार सिंगनूर पोस्ट तालुका गोगावा जिल्हा खरगोण राज्य मध्य प्रदेश असे असून त्याचेवर यापूर्वी हत्यार विक्रीचे गुन्हे दाखल समजून आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांचे समवेत असलेले रामचंद्र कोळी सुरेश पाटील रुपेश माने अशांनी सरनाम वर्नाला याचा त्याचे खरगुण गावी व परिसरात शोध घेतला असता तो गेले 8 दिवसापासून घरी आला नसल्याचे समजले। तो हत्यार विक्रीचा व्यवसाय करतो अशी माहिती मिळाल्याने नमूद पथकाने त्याचा फोटो प्राप्त करून त्याचा ठाव ठिकाण्याबाबत माहिती घेत असताना तो बुरहानपूर रेल्वे स्टेशनजवळ असले सम्राट मोर्या हॉटेल परिसरात हत्यारे विक्री करण्यासाठी दिनांक 15/3/2026 रोजी सायंकाळी येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली माहितीप्रमाणे सदर ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सम्राट मार्या हॉटेल परिसरात सापळा रचला तेव्हा तो एका मोटरसायकलीवरून तेथे आला। एकंदर शरीरयष्टी व हालचालींवरून तोच सरनाम आहे अशी पथकाला खात्री झाल्याने पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने तो त्याचे मोटरसायकलवरून पळून जात असताना त्याचे जवळील पांढऱ्या रंगाची पिशवी खाली टाकून तो मोटरसायकलवरून वेगाने निघून गेला। सदर पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 1 लाख रुपये किमतीच्या 4 देशी बनावटीच्या पिस्टले मिळून आल्या। त्या पथकाने ताब्यात घेऊन गुन्ह्याचे कामी जप्त केल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या समवेत असलेल्या पथकाने पुन्हा तो आरोपींचा शोध सुरू केला व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे बिस्टान पोलिसांच्या मदतीने सरनाम नाहरसिंह बर्नाला वय 28 राहणार सिंगनूर पोस्ट तालुका गोगावा जिल्हा खरगोण राज्य मध्य प्रदेश दिनांक 20/3/2026 रोजी त्याला नमूद गुन्ह्याचे कामी अटक केली असून त्याला काल रोजी न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक 24/6/2026 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचे तपासाकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्याचे पथकातील अंमलदार हे गेल्या 10 दिवसापासून बुरहानपूर खरगुण गोगावा सिंगनूर अशा परिसरामध्ये शोध घेत होते। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार राम कोळी सुरेश पाटील रुपेश माने वैभव पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी अमित सरजे संजय कुंभार विनोद कांबळे सागर चौगुले अनिल आधव राजेंद्र वर्डेंकर अरुण धनगर यांनी केलेली आहे।